तर पहा मित्र, एक माणूस 8% नफ्याने तांदूळ विकतो आणि वास्तविक मापापेक्षा 25% कमी वजन वापरतो, तर त्याचा नफा किती टक्के आहे? कसं करा तर पहा. काय करायचं, 100 सोडवणं. मी म्हणतो का त्या माणसानं आणले 100 रुपयाचे तांदूळ. ठीक आहे, इकले कितीचे? 8% नफ्याने इकले, म्हणजे इकले त्यानं 108 रुपयाचे. पण तो हुशार होता, त्यानं काय केलं, 25% माप कमी वापरलं. मग कितीचं माप वापरलं त्यानं? 100 रुपयाचा तांदूळ दिला असं नाही, 75 रुपयाचा 25% कमी दिला असं, म्हणजे 75 रुपये तांदूळ दिला असं. आता मला या काळाचा आहे, त्यानं जेवढा तांदूळ दिला त्याच्यावर नफा किती दिला? मला तांदूळ किती दिला त्यानं? तर 75 दिला. आणि त्याच्यावर नफा किती होईल? तर पहिला होईल त्याचा 25 मापाचा, आणि 8 काय होईल? त्यानं जो नफा कमावला तो, म्हणजे 25 + 8 हे झाले 33. म्हणजेच काय होईल इथं? 33 भागेला 75. आता याच्या काळाच्या वेळ टक्केवारी, तो गुन्ह्याला 100 करा. याला गुन्ह्याला 100 सुरुवात कसं होईल? 25 × 3 = 75, 25 × 4 = 100, 3 × 11 = 33, 11 × 4 = 44. तर हेच माझं आन्सर आहे, 44%. तर वास्तविक नफा किती झाला? 44% झाला. ऑप्शन कोणतं? तर पहिलं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.